हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर काल 23 फेबला माझा पेपर होता पहिल्या शिफ्टमध्ये. तर पेपर कसा होता आणि कशा प्रकारचे प्रश्न आले होते हे मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर पेपर इझी होता, बट ऑफकोर्स कट ऑफ हायच जाणार आहे, कारण जागा 102 आणि फॉर्म 88,000 आलेले आहेत. तर कट ऑफ तर हायच जाणार आहे, पण पेपर सोपा होता. तर मराठीपासून सांगते. मराठी इझी होतं, पण समानार्थी शब्द एक हार्ड आणि एक इझी होता. तर जो हार्ड होता तो मला आला नाही, मी स्किप केला तो. आणि बाकी पेपर मराठी सेक्शन सोपंच होतं. आणि इंग्लिश हाय लेवलचं होतं. इंग्लिश तर पॅराजंबल विचारलेले 2, पॅसेज विचारला, सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि एक नाउन फॉर्म करायचा होता काइंडचा, तो एक प्रश्न होता. आणि ICDSमध्ये त्यांनी डीपमध्ये जास्त काहीच विचारलेलं नव्हतं, एकदम सोपं विचारलं. अंगणवाडी सेविकेसाठी क्वालिफिकेशन काय, आणखी राजीव गांधी पाळणाघर योजनेबद्दल विचारलेलं, आणखी बेटी बचाओ बेटी पढाओ योजना कधीची, बालविवाह कायद्याबद्दल, पोषण 2.0 बद्दल, मनोधैर्य योजनेबद्दल विचारलं. अशा प्रकारे ICDS सोपंच होतं, पण GK सोपंच होतं. पण GK मला जास्त नाही जमत, त्यामुळं मला तर ते हार्ड वाटलं. तर त्यामध्ये पण प्रश्न होते, एक काही सोपे होते. तर कोकणातला जिल्हा त्यांनी विचारलेला आणि बरेचसे होते. आता मला इतकं नव्हता. घटना दुरुस्तीवर प्रश्न होता आणि असे होते इझी, काही हार्ड. मला जास्त नाही जमत, त्यामुळे मला तर GK हार्डच वाटलं. आणि मॅथ खूप जास्त सोपं विचारलं त्यांनी. आणि मॅथमध्ये जास्त रिझनिंग जास्त विचारलं. आणि रिझनिंग मॅथमध्ये सांगायचं तर फक्त मॅथमध्ये रेल्वे आणि ते मिक्सचर अँड ॲलिगेशनवर होता, पर्सेंटेजवर होता, बस जास्त नाही विचारलेले. आणि कॉम्प्युटर काही सोपे काही हार्ड असे होते. ते दुसऱ्या पिढीचा कालावधी विचारला, लिनक्सबद्दल विचारलं आणि आणखी काही होते, पण ते मला आता नाही आठवत. त्यामुळे ओव्हरऑल माझा पेपर बरा गेला, पण कट ऑफ हाय लागणार आहे, बघू आता. आणि उद्यापासून मी करणार आहे आदिवासी विभागाची तयारी. तर तुमच्यापैकी कोणी आदिवासी विभागाचा फॉर्म भरला आणि कोणत्या विभागातून भरला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आदिवासी विभागाच्या तयारीसोबत. बाय.